अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संत संलक्षणाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधी संगसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, परब्रह्ममूर्तिं भजे ज्ञानदेवं. परब्रह्ममूर्तिं भजे ज्ञानदेवं. परब्रह्ममूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, श्रीकृष्णाला वंदन करूया, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईला वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता 19-20 काल झालेले आहेत ओव्या. त्याचप्रमाणे श्लोक नंबर 5-6 झालेले होते. त्याच्या पुढचे आज 7-8 कोण म्हणते बघा. ज्यांनी काल परवा म्हणले नाहीत त्यांनी आज म्हणा. गंगालहरी आपलं गंगा स्तोत्र. हा म्हणा. 7-8 परवा तुम्ही म्हणल्या होत्या ना, पण नव्हते का म्हणल्या. बरं म्हणा मग. तव कृपयाचे स्रोत स्नात, पुनरपिजठरे सोपी न जात. नरक निवारिणी जान्हवी गंगे, कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे. महिमोत्तुंगे. उत्तुंग शब्द जरा जोर द्यायचा तिथे. महिमोत्तुंगे. महिमोत्तुंगे. हा महिमोत्तुंगे असं नाही, महिमोत्तुंगे. महिमोत्तुंगे. हा करुणसगंगे
पुण्य तरंगी. जय जय जान्हवी करुणा भांगे. इंद्र मुकुटमणी राजित चरणे. सुख दे शुभ दे मृत्यू सेवक हां हां, चरणी. तिथं भृत्य आहे ना तुमच्यात शब्द, ठीक आहे, चांगलं आहे. बर, वर सेवक लिहून घेतले हा मी. सेवकच पाहिजे, सेवक सोपा आहे, म्हणजे भृत्य शब्द जरा अवघड वाटतो ना. हो. हम्म. क्रोधं शोकं पापं तापं. नाही, दोनच म्हणायचे ना. हो का? हो, दोनच म्हणायचे रोज, दोनच म्हणायचे. काल आपला 16वा कितवा झाला, 15वा झाला का 16वा अध्याय? 15 झाला का? 15चं मी थोडक्यात सांगितलं, कारण परवा दिवशी झालेलं. हां, बरोबर. आढावा घेतला होता. आता 16वा घेऊया. स्मृती विलासिनी म्हणून आहे, तिची कथा आहे. आता डायरेक्टच वाचते, कारण मग पुन्हा अर्धवट नको. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुदत्तनाथाय नमः. श्री सरस्वती, तुला वंदन, मजवरती होऊन प्रसन्न. हे ग्रंथाचे उत्तम लेखन करून घेई गे. तुझे लाभता वरदान, प्रतिभा येई मोहरून. शब्द फुले येतील बहरून या काव्यलतिकेची. बुद्धिवंत करीसी मूढास, बोलविसी तूच मुक्यास. तूच भरविसी अमृत घास, ज्ञानाचा तो सकलांस. या अधिकमास महात्म्यास, तू सहाय्य करावे कथनास. लक्ष्मीनारायण संवाद सुरस, निमित्त कथा निरूपणा. लक्ष्मी म्हणे जी, अहो स्वामी आहे तू जाणून मनीचा माझिया. तुम्ही कथा निवेदिली सदया, एकाहून एक भली. तरी आता करी निवेदन, स्नान केली या काय पुण्य. पुन्हा लाभले कैसे कशान, त्याची आता सांगावे. मग बोलले भगवान, हे ऐक प्रिये माझे वचन. जे ऐकताच होय क्षालन, अनंत घोर पापांचे. जो स्नान दान जप करी, होम हवन नित्य करी. यमतयांचे पायावरी विनम्र होत असे. अरिष्टे तयान येती, संसारी न घडे विपत्ती. त्याचे सर्व मनोरथ पुरती, उद्धार होई तयाचा. तीर्थक्षेत्री करिता स्नान, तयास लाभे जाणा पुण्य. संशय नको मना लागून, सत्य सत्य ही वाचा. गयेसी स्नान केल्याने, करिता कोटी गोदाने. आचरिता पुनश्चरण पदरी पुण्य जे पण मिळे. त्याहुनी ते कितीतरी स्नान घडता मासभरी. मलमासाचे पुण्य भारी, लाभ तसे प्राणिया. सहस्र ब्राह्मण भोजन न घडे तरी एक ब्राह्मण. मासभरी पूजिता नेमाने, तेवढेच पुण्य लाभते. सहस्र भोजन घालण्याऐवजी महिनाभर एक ब्राह्मण. आता आपल्याला तेही जमत नाही, महिन्यातून एकदा तरी घालावा. पाप घडे तरी जाणता, अथवा घडे अजाणता, तरी ते नासे सर्व घडता. एक स्नान अधिकात. ये विषयीची एक कथा आहे उत्तम, ऐका. आता जी श्रवण केली या चित्ता उपरती होय तात्काळ. आता ही ती विलासिनी म्हणून नावाची एक अप्सरा असते, आणि तिला कसं लाभ झालाय ते सांगतात. ती रूप लावण्याची खाण, तिचा कंठ कोकिळे समान. नृत्य गायनी ती निपुण, बुलवी देवदेवता. मार्गलक्षण कुरुक्षेत्राचा, विचार वनविहाराचा. संग घेऊनी सखयांचा, येती झाली एकदा. तो नेमका अधिक मास, आला होता समयास. स्वरूप साधनी हे प्राण्यास, पुण्य जे का बहुगुणी. अप्सरेसह वनविहारा, सख्या तिच्या येती भरभरा. हास्य कल्लोळ चाले सारा, करीती गोष्टी काहीही. किती प्रकारचे अंधजन असती या जगी जाण. सांगा मजसी ते शोधून, म्हणे स्मृती विलासिनी. या जगात किती अंध लोक आहेत ते सांगा म्हणते. सखी एक झाली बोलली, कामजयाच्या उठे चित्ती. जो नर आहे भानावरती, तो विषय अंध जाणावा. जो कामाच्या आहारी गेला तो विषय अंध जाणावा. जो करी मदिरा प्राशन, तो अंध असे डोळे असून. तो न ओळखे जग पाहून, मदिरा अंध तो दुसरा अंध कोण, तर मदिरा प्राशन करणारा. द्रव्य लाभता करी उत्साह, द्रव्यासाठी करी प्रमाद. तो जाणावा धनांध. लोभी तो तिसरा, म्हणजे लोभी जो आहे तो तिसरा अंध आहे. शक्तिबळ सत्ताबळ म्हणून निघाली जो धुमाकूळ. विनाकारण जो गांजील, तो बळांध. चौथाची एक बळांध सांगितला. मदांध, द्रव्यांध आणि हा बलांध. तव एक सखी पुढे होऊन, म्हणे एक अंध आहे अजून, तयाचे नाव दुर्जन. जो पीडितो सज्जना, म्हणजे दुर्जन आहे तोही एक अंधच आहे.
सज्जनांना पिडणारा. तव एकस जगीचे शोधिता ऐसे अंध, असं अप्सराच झाली विषयांध. समपेटता काली धुंद उतरली जलप्रवाही. जळी करून मनसोक्त स्नान करी नूतन वस्त्र परिधान, आणि तडाकतटी फिरून करी अवलोकन पृथ्वी सृष्टीचे. सभोवतीचे सुंदरते वन, पक्षी हर्षे करीती पूजन. हर्षित झाली वनास पाहून मनोमनी ती अप्सरा. नाना पुष्पे फळे गोडती, पाहे सुंदर मोहक भवती. जाई जुई अन फुले मालती, सुमने नाना ग्रंथींची गंधांची. आता आज वसंत ऋतू असल्यामुळे सगळीकडे फुलं फुललेली आहेत. तो सुगंध पोचला मनात, काया झाली रोमांचित. कामे होता ती मोहित, देह भान विसरली. एक एक पुष्पास तोडिले, हळूवार हाते तया गुंफिले. आणि पुष्पहार बनविले, गंधित झाली तनुमनी. मग ती बोले, सखिया ते जरूर पुरुष असता येथे, तरी त्याने कवळून नतनुते पुरविले ते असते मनोरथ. सुंदर वन हे सभोवतीचे, क्रीडावन हे पशुपक्ष्यांचे. रम्य असे हे एकांताचे, परिउपयोग काय असा. कोण पुरविल कामेच्छा, जवळ येऊन करील पृच्छा. सांग कामिनी मनीची इच्छा, ऐसे कोण म्हणेल. ऐसी धरून कामवासना, शोधी पुरुषा तृप्त नयना. तोच अवचित तयास्थाना. पुन्हा दुर्वासांचीच कथा ही. दुर्वास मुनी पातला, सवे शिष्य मेळा भवती. सारे आले तडाग निकटी, सख्या अप्सरा वृक्षेलपती. आणि पाहती तया ते, तवती देवांगना मोहिली. दुर्वासा पाहुनी भाळली, कामज्वरे ऋषी सन्याहाळी. देह भान नाउरे, करी घेऊन पुष्पमाळा. धावत आली सुंदर बाळा, पुष्पहार घालून गळा. कामातुर न्याहाळी, तिचा पाहून हा चाळा. दुर्वास मनी क्रोध आला, डोळ्यात अंगार त्याच्या उठला. संतप्त झाला अनिवार. दुर्वास झाले कोपिष्ट, शापवाणी उच्चारित. म्हणती कुलटे जाई त्वरित, आता पिशाचे योनी तू. ते ऐकता शापवचन, तनु कापरी दीनवदन. काममद गेला उतरून, धरी ऋषी चरणाचे. म्हणे स्वामी ऋषीवरा, अपराध घडला क्षमा करा. अज्ञानाते कृती आचारा, घडे पापाचरणते. कामंतरी खवळला, विवेकाचा ताबा सुटला. विचारे ग्रासले मला, करू गेले दुष्कर्म. जरी शाप घडे हातून, तरी पश्चात्ताप होऊन. पापाचे होई क्षालन, ऐसे होते ऐकिले. दया क्षमा शांतिमनी, धरिता ज्ञानी ऋषीमुनी. ऐसे पडले होते कानी, दावा तयाचा प्रत्यय. चूक करे जरी लेकरू, माय बापतेची थोरू. जे क्षमा करीती सत्वरू, दयावंत होऊनी. तैसे ऋषी वश्वरा दयावंत, तुवा भावे मज प्रत. अज्ञानी मूढ मी मतिमंद, क्षमादान मज द्यावे. असत्य न घडे ऋषीची वाणी, हे दृढ मी जाणे मनी. फिरणे जगी पिशाच होऊनी, हे पुढे घडणार. आता त्यांनी पिशाचे होशील म्हणून शाप दिला, पण ती आता उशाप मागतीये. तरी शापास द्यावा उशाप, भोगून जळू दे मम पाप. उद्धार घडावा आपोआप, हेची मागे वरदान. ती ऐकून दीनवाणी, तया उपजली दुर्वासमनी. भोगून ती पिशाचे योनी, पावशील स्वस्थाना. तो उशाप ऐकिता कानी, नेत्री आले अश्रू भरुनी. ऋषीवरांचे चरण वंदोनी, सरली मागे देवांगना. कल्याण वस्तू आशिष देत, दुर्वास निघाले त्वरित. इकडे ती अप्सरा क्षणात पिशाचे झाली सुंदरी. उद्विग्न होऊन यमनी, भटकू लागली रानोरांनी. दुःखी कष्टी झाली क्षणी, भोगी कष्ट दारुण. आलिंगन देई वृक्षासी, अन्नोदक मिळे तियसी. श्वापदे भयग्रस्त मानसी, दिवा रात्री फिरतसे. लोपली देहाची सुंदरता, देह आली कुरूपता. सुवासांगीचा लोपता, जवळी कोणी धरावी. पूर्वी सौंदर्य तिचे पाहून, देवदेवता जात सुखवून. परी आता तिला पाहून, श्वापदे माना वळविती. नीच पैशाची योनी भोगिता, व्यथित झाली वनी फिरता. कष्टदेही अनेक होता, पश्चात्तापे तळमळे. तो एके दिनी अवचित, ऋषी कन्या 5-7. वनी तिच्या दृष्टी पडत, जलद चालतल्या कन्या ती. याज्ञवल्क्यांची साधून संधी मलमासाची. तीर्थयात्रा कुरुक्षेत्राची, जाता सख्या संगती. अवचिता आली त्या वनात, स्मृती विलासिनी तिला पाहत. असून पिशाच्या रूपात, चरणवंदना धावली. ऋषींच्या कन्येला आली याज्ञवल्क्यांच्या. ऋषिकन्येचे धरून चरण, रूप पिशाच्या मनुष्यवाणीने. म्हणे तपस्विनी मज लागून, कृपावंत होई गे. मी गेल्या अनेक वर्षात, मनुष्य रूपे न पाही कुणा येथ. परी आज तू ते अवचित, पाहता येथे झाले. तू कवणाची अससी कोण, कुठे चाललीस काय कारण. ते माते कर निवेदन, तरीच शरण सोडेन. तव ती म्हणे ऋषीबाला, मार्ग माझा का अडविला. तू कोण ते सांग मजला, देहा काही कुरूपता. मग जोडून करते दोन्ही, सांगे देवांगना कर्मकाणी.
दुर्वास शापे पिशाचे योनी भोगीतसे मी अभागिनी. तू ऋषिकन्या घोर तपस्विनी परोपकारी ब्रह्मनंदिनी. तरी मज या शापापासून सोडवी दीनवत्सले. हातून घडला अपराध छोटा शाप मिळाला परी तो मोठा. कष्ट भोगले अनेक आता करी उद्धार गे माझा. शरणागताचे मनोरथ पूर्वावे शास्त्र सांगत. तरी शापभये मुक्त करी ऋषी कन्यके. ऐसे बोलून नम्रवचन पुनरपिती धरी चरण. तव ऋषिकन्या अभयवचन देती झाली ती ऐसी. आता ती ऋषिकन्या आहे त्यामुळे तिनं तिला अभयवचन दिलं. ती म्हणती आता याज्ञवल्के तो माझा पिता सांगे मजसी एका व्रता. अधिक मासी ते व्रत करिता बहुपुण्य बहुगुणी. अधिक म्हणजेच पुरुषोत्तम मास महत्त्व आहे तया विशेष. म्हणून निघाले सागर संगमास पुण्य स्नान करावया. ये मासी जपतपदान करील जो का प्राणी जाण. तयाचे होय उद्धरण घोर पापापासूनी. तुझा व्हावया उद्धार काही व्रत कर महिमनाभर. तेणेची पुण्य सत्वर पावशीलस स्वपदा आपल्या पदाला पोचशील. येरी म्हणे दीनवदन देहरूप पिशाचे जाण. कैसे घडावे स्नानदान मी तर एक अभागिनी. तरी तू होऊन माय माऊली करी मजवरी कृपा सावली. परोपकारी आहेस तू भली ऐसे चित्ता वाटते. तू पुण्याची अससी खाण त्यातलेच दे थोडे दान. आणि कर मम उद्धरण तरी पुण्य तुझं प्राप्त. परोपकारासारखे पुण्य तुझे नसे या जगी जाण. तरी माये कृपा करून एवढे दान देई गे. पदरी एक दिसाचे पुण्य घालशील माते दान. तरी तेणेची उद्धरून जाईन की स्वपदा. ऋषिकन्या म्हणे फिरून मी येईन परतून. पदरी पुण्य जोडून मलमास आणती निश्चित. मलमास झाल्यावर मी नक्की येईन म्हणते. ऐसे देत अभिवचन ऋषिकन्या गेली निघून. सखी मेळा संगे येऊन सागर स्नाना कारणे. तव इकडे ती पिशाचिण मनी आता आशा दारुण धरून. वाटेस दृष्टी लावून राहे बैसून निवांत. सख्यांसंगे ती तपस्विनी आली तीर्था लागुनी. स्नानदान तप आचरणी रमली एक मासती. स्नान घडले पुरुषोत्तम मासी. दान घडले अधिक मासी. तप आचरले ते मलमासी. अक्षय पुण्या लाभली. मलमासाची व्रतसाधना पूर्ण करोनी देई दाना. सारोनिया पवित्र स्नाना फिरे माघारी सानंदे. येताची त्या वनप्रांतात आठव झाला चित्तात. दिला शब्द पिशाची प्रत करीन उद्धार येऊनी. भारद्वाज पक्षी पाहिला कोकिळ स्वर कानी पडला. मन मोरतो नाचू लागला शुभ शकुन घडताची. आपण अजून मानतो ना भारद्वाज दिसला की शुभ शकुन होणार. अवचित पाहिला डोळा पुढे एक स्त्रियांचा मेळा. ओळखून धरी चरणांना ऋषिकन्येच्या वेगे. दिला शब्द आलीस स्मरून भाग्य माझे उजळलेले जाण. तू केलेस पुनरागमन मम उद्धारा कारणे. तव ती ऋषिकन्या पाही उदक करी घेतव लवलाही. एक दिसाचे पुण्य तेही दान देई हातात. पुण्योदक ते करीच सोडता. काही थेंब उडाले भवता. तेही प्रोक्षण त्याचे होता दिव्य देहास पावली. इतकंच तीर्थाच्या जलाचं बघा महत्त्व आहे. पुनर्देह पाहून सुंदर देवांगना लोळे चरणावर. ऋषिकन्यके मम उद्धार केलास तू गे माऊली. थोर थोर तव उपकार मी न फेडू शकणार. सदैव कृतज्ञ राहणार आठव तुझा ठेवीन. ऐसे बोलून ती अप्सरा जाय स्वर्गलोकी सत्वरा. पिशाच योनीच्या उद्धारा पुण्य आहे हे कामी. ऐसे सांगून कथा गोमटी सवे श्रीपती काय बोलती. मलमासाची अशी ख्याती आहे निश्चयी तो जाणा. म्हणून साधावी पर्वणी मलमासी. स्नानदान करोनी करावी पुण्याची जोडणी. तरीच घडे सार्थकता. मनी भक्तिभाव ठेवूनी व्रते करिता मलमासी न्यून. पडे न कधी ठेवा कोण बाळगुण निज मना. मेरू जैसा पर्वतात भानू जैसा ग्रह गणात. मलमास तैसा सर्व मासात आहे श्रेष्ठ जाणावा. चंद्र जैसा नक्षत्रात कामधेनू चतुष्पादात. तैसा पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे सर्व मासात. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. गोविंद तनय विरचित षोडशोध्याय गोडहा. इति अधिक मास महात्म्य षोडशोध्याय समाप्त. 16वा अध्याय पूर्ण झाला. तर उद्या 17वा. खरं म्हणजे ते 2 दिवसाचा गॅप पडतोय. मला असं वाटते मी नुसतं रेकॉर्डिंग करून म्हणजे मी जेव्हा वाचते तेव्हा पाठवला तर तुम्ही उद्या म्हणजे जेव्हा सुट्टी असते त्या दिवशीचे तेव्हा वाचू शकाल. नाही तर मग आपले दिवस संपून जातील आणि थोड्यासाठी अपूर्ण राहायला नको. तसंच करा मग ताई. म्हणजे कसं आहे तसं करीन. आता उद्याचा होईल आपला
आणि म्हणजे आता राहिलेले आहेत ते मी अगोदर शनिवार रविवारला रेकॉर्डिंग करून पाठवेल. चला हां, चालेल चालेल. विष्णू सहस्रनाम घेऊया आता. म्हणा कालचा श्लोक ज्यांच्याकडे असेल त्यांनी. काल 2 झाले होते ना, किती 10-11 झाले होते ना काल. हो 11, 10 आणि 11 झाले होते. वाचा. हो. हं. वाचू का? हो वाचा ना, वाचा वाचा वाचा. हं. सुरेश शरणं शर्म ईश्वरीता प्रजा भवः अहा संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शनः. हं. अज सर्वेषु सिद्ध सिद्धी सर्वादिरच्युता कृषा कबीर मी आत्मा कर्मयोग विरचिता विनिसृत हा विश्रुता. हां, श्रू म्हणायचं, श्रू नाही, विनिसृत. छान. आता पुढचे घेऊयात. कालपर्यंतचे समजलेत सगळ्यांना. तर याच्यातले आकडे सगळे वेगळे आहेत. याच्यात 25वा आकडा आहे. ठीक आहे. वसुर्वसुमना सत्यस म्हणा. वसुरवसुमन सत्य वसुर्वसुमना सत्यस. वसुरवसुमना सत्य. हे बघा, मनाच्या पुढे स आहे म्हणून मनास सत्यस म्हणायचं. मनास सत्यस. मना सत्यस. हां. समात्मा समात्मा संमित समहा समात्मा संमित समः अमोघ पुंडरीकाक्षो अमोघ पुंडरीकाक्षो अमोघ अमोघ पुंडरीकाक्षो पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः वृषकर्मा कृतिः. कृतिः. हां, एकदा परत म्हणा. छान. वसुर्वसुमना सत्यस वसुरवसुमना सत्यस समात्मा संमित समहा समात्मा संमित समः अमोघ पुंडरीकाक्षो अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. वृषकर्मा वृषाकृतिः. आता वसुहू. वसु शब्दाचा अर्थ काय? तिथं 3 शब्द आहेत का. वसुहू आणि वसुमनाहा म्हणजे 2 शब्द आहेत. विसर्गाचा रफार होतो त्यामुळं वसुर वसुमना झालेला आहे. तर एक शब्द आहे वसुहू म्हणजे एक नाव आहे वसुहू आणि दुसरा आहे वसुमनाहा. बाकी पुंडरीकाक्षो आहे तिथे पुंडरीकाक्ष हा म्हणजे क्ष पुढं विसर्ग हे मूळ नाव असतं. पण पुढे वृ आले आहे त्यामुळे तिथे ओकार झालेला आहे. म्हणजे पुंडरीकाक्षो हे नाव नाही, पुंडरीकाक्ष. आता बघा वसुहू. वसु म्हणजे काय की ज्याच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्र किंवा भूते राहतात किंवा जो सर्वांमध्ये राहतो असा त्या वसूचा अर्थ सांगितला आहे. आता वसुमना. आता वसूचा अर्थ खरा असतो संपत्ती बरं का. पण इथं त्यांनी अर्थ देताना वेगळा दिला आहे की सर्व भूते ज्यामध्ये राहतात असा. दुसऱ्या पुस्तकात काही वेगळा आहे का बघीन मग. आणि ज्याचे मन ऐश्वर्य वसुमना ज्याचं मन ऐश्वर्यशाली आहे म्हणजे जो ज्याला काय म्हणू आपण मोठ्या मनाचा मोठं सगळं असलेला असा जो आहे तो वसुमना. हा मन मोठं पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे. म्हणजे राग द्वेष इत्यादी जे क्लेश आहेत किंवा मद आहे तर किंवा जे उपक्लेश आहेत मदादी उपक्लेश तर त्याच्यापासून जो दूर आहे किंवा त्याच्यापासून ज्याचं चित्त कलुषित झालेलं नाही तो वसुमना. हा इतका त्याचा अर्थ आहे बघा. रागद्वेषादिभिः क्लेशैर्मदादिभिरुपक्लेशैश्च यतो न कलुषितं चित्तं ततस्तन्मनः प्रशस्तं. आपल्या मनात असा कधीही कुणाबद्दल राग द्वेष मद मत्सर हा जर उद्भवत नसेल तर आपण भगवंताच्या जवळ लवकर जाऊ शकतो. आणि ज्याचं मन असं आहे ऐश्वर्यशाली आहे प्रसन्न आहे तो कुणाचाही राग करत नाही, कुणाचाही द्वेष करत नाही. बघा ना, दुष्टांवर शत्रूवर राक्षसांवर तेवढंच प्रेम अशा अर्थी की
त्याला हिडीस नाही करत, त्याला योग्य ते त्याला शासन देऊ देत. आता समजा प्रल्हाद आणि नरसिंहाच्या अवतारामध्ये त्या हिरण्यकशिपूला शासन दिलं, पण त्याला असं तिटकारा नाही केलेला आहे. त्यानं जेव्हा याच्यावर कुरघोडी केली आणि स्वतः हे केलं त्यावेळेला, तर त्याच्या ठिकाणी असा रागद्वेष नसतो, मन कलुषित नसतं. त्याला असंच वाटत असतं की सगळ्यांनी चांगलं व्हावं. आता पुढं आहे सत्य. हा आता सत्य शब्द तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सत्य स्वरूप. जो सत्य आहे, असत्य त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि सत्य हा त्याचा प्राण आहे. सद इति प्राण. हा प्राण यम इति दिवाकर. हा आणि तेन प्राणान नाना दिव्य रूपत्वात सत्य. हा म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की सत हा प्राण आहे आणि यम म्हणजे दिवाकर आहे. यम म्हणजे जे आपण नियंत्रणात आणतो ते यम धरायचे बरं का. आणि दिवाकर म्हणजे सूर्य. आपण सोपट लक्षात ठेवू की जो सत्य स्वरूप आहे. पुढे समात्मा. आता हा पण शब्द बघा, मगाच्या म्हणजे जो सगळ्यांशी चांगला वागतो तसं सम आत्मा, म्हणजे ज्याचा आत्मा किंवा मन सर्वांविषयी समान आहे. जे मगाशी सांगितलं तेच की कुणाच्याही बाबतीत तो कलुषित मन ठेवत नाही, दूषित ठेवत नाही, विचार ठेवत नाही. तसाच सगळ्यांच्या बाबतीत समान वृत्ती असणारा. डावं उजवं करत नाही, अजिबात नाही करत. आपल्याकडे आपल्या हातून नकळत घडत असतं किंवा घडत असेल तर ते आपण टाळायचं की हा माझा आहे, हा जवळचा आहे, हा दूरचा आहे, दूरच्या ठिकाणून आला आहे, त्याच्याकडे कशाला लक्ष द्या, हा माझ्या गावचा आहे किंवा माझ्या जवळचा आहे, घरचा, शेजारचा आहे, माझ्या नात्यातला आहे. असं त्याला काही नाही. त्याला सगळे सारखे आहेत. एवढीशी मुंगी असली तरी तो त्याच्यावरच प्रेम करणार तेवढंच. एवढा मोठा गजेंद्र, त्याच्यावरही तेवढंच प्रेम केलेलं आहे. त्या सुसरीला मगरीला सुद्धा त्यांनी एका दृष्टीनं मुक्तताच दिलेली आहे. म्हणजे तिच्यामार्फत त्या गजेंद्राला जरी अडवलं गेलं किंवा पकडलं गेलं तरीसुद्धा तिलासुद्धा त्यांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणजे तिचाही उद्धार केलेला आहे. त्यामुळे सगळे प्राणीमात्रांच्या बाबतीत, सर्वांच्या बाबतीत समभाव असणारा समात्मा. आणि संमित. आता संमित म्हणजे काय की सगळ्या पदार्थांच्या साह्यानं मर्यादित आहे. म्हणजे त्याला ओळखता येत नाही की हा कोणता आहे, हा कोणता आहे, हा कोणता आहे. त्याच्या दृष्टीनं सगळे पदार्थ सारखेच आहेत. आणि सगळ्या पदार्थांच्या साह्यानं ज्याला ओळखणं अशक्य आहे, ओळखणं शक्य आहे. म्हणजे असंमितचा अर्थ काय होतो, त्याच्या विरुद्ध शब्द घेतला तर की ज्याला कशाची मर्यादा नाही, असा तो असंमित आहे. पण संमित हे नाव सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. खरं म्हणजे तसं जर म्हणलं तर असंमित पण होऊ शकतं. कारण का की त्याला मर्यादा नाही आहे, लिमिट नाही आहे, अमर्याद आहे तो. पण खूप जणांनी संमितच सम. हा म्हणजे संमित म्हणजे मर्यादी काय म्हणू आपण, खूप सगळ्या पदार्थांच्या साह्यानं मर्यादित झाल्यामुळं ज्याला ओळखणं शक्य आहे असा पॉझिटिव्ह अर्थ घेतलेला आहे. आणि असम्मिलित म्हणलं तर ज्याला ओळखणं शक्य नाही, जो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे पण मर्यादित होऊ शकत नाही. असे दोन असम्मित किंवा संमित, पण आपण शक्यतो संमितचा स्वीकार करूया. आता पुढे आहे सम. हा बघा, आता समवरूनच सगळे जास्ती करू. सम म्हणजे काय की सगळे देश, सगळे काळ, हे सगळं त्याच्या दृष्टीनं सम आहे, सारखं आहे. आपण बघा, उन्हाळ्यात थंडीची अपेक्षा करतो, थंडीमध्ये गरमीची अपेक्षा म्हणजे उन्हाळ्याची अपेक्षा करतो. आणि हिवाळा असतो तेव्हाही आपल्याला पुन्हा उष्णता हवी असते. किंवा पाऊस पडतो तेव्हा असं वाटतं काय बाहेर पडता येत नाही, काही नाही, सगळे कपडे खराब होतात, का सगळं गाडीवरनं चिखल उडतात, म्हणून आपल्याला पावसाळा नको असतो. पण पाऊस नाही पडला तर आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही, म्हणून पाऊसही हवा असतो. पण हा मात्र सम आहे. म्हणजे सगळे देश, सगळे काळ यांचे विकार त्याच्या ठिकाणी नसतात. त्याच्या रहित असा जो आहे तो सम. आता कालही सांगितलं होतं, मा म्हणजे लक्ष्मी आणि स म्हणजे सहित, म्हणजे लक्ष्मी सहित असणारा असा आपण समचा अर्थ घ्यायचा बरं का.
पण इथे समहामध्ये विसर्ग आहे आणि मामध्ये आकार आहे. पण ते आपलं ओघांनी घ्यायचं लक्षात की लक्ष्मीसहित असणारा. पुढे अमोघ. अमोघ म्हणजे ज्याची साधना कधीही व्यर्थ जात नाही. आपण म्हणतो ना, त्यांनी अमोघ तपश्चर्या केली एखाद्याने. तर इतरांनी जर अशी काही तपश्चर्या केली असेल तर ती त्याच्या ठिकाणी कधीही वाया जात नाही. म्हणून विष्णूची उपासना करायची. अधिक महिन्यात तरी विष्णूलाच जास्त भजायचं. कारण जे काही आपण संकल्प करू, जे काही व्रत करू, ती साधना वाया जात नाही. आणि पुंडरीकाक्ष हा शब्द पण फार आवडतो. पुंडरीक म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे नयन, डोळे. तर कमळाप्रमाणे सगळंच त्याचं कमल नयन म्हणलं जातं. किंवा आता इथं पुंडरीकाक्ष म्हटलेलं आहे. चरणकमल म्हणतो आपण. शिरकमल म्हणजे सगळ्या अवयवांना त्याच्या कमळाची उपमा दिली जाते. तसं डोळ्यांना पुंडरीकाक्ष, पुंडरीकासारखे कमळासारखे नेत्र. आता वृषकर्मा. वृषकर्मा म्हणजे कालही जसाच शब्द आलेला होता. वृष म्हणजे वर्षाव, कर्म म्हणजे कर्म. सगळी कर्म, ज्याची सगळी कर्म ही धर्माचा वर्षाव करणारी असतात. इथं अध्यारूढ शब्द आहे. कशाचा वर्षाव करतो? तर सगळ्या धर्ममूलक गोष्टींचा. अधर्माचा त्याच्या ठिकाणी लवलेशही नसतो. म्हणजे ज्याची सगळी कर्म धर्माचा वर्षाव करणारी आहेत, असा तो वृषकर्मा. बघा, आंतरिक गूढ असा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. पुन्हा वृषाकृतीही. आता पुन्हा तेच वृषाकृतीमध्ये सुद्धा ज्याचा वर्षाव केला जातो कशाचा? तर आकृती. ज्याची आकृती ही धर्मासाठीच आहे किंवा ज्याचे अवतार हे सगळे धर्मामुळं, म्हणजे म्हणत ना, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थ. तर धर्माची संस्थापना करण्यासाठी याचा आकार किंवा याचं काय म्हणू आपण, अवतरण हे होत असतं. आणि म्हणून त्याला वृषाकृती असं म्हटलेलं आहे. असा हा 25वा म्हणजे आपल्या तुमच्या याच्यानुसार कितवा झाला हा? 12 आणि 13. 12वा तुमच्या दृष्टीनं 12वा. आता याचं काही तुम्ही आता एखाद्या श्लोकाचं विशेषणाचं वाचताय ताई? सुमिताताई, कुठलाही वाचा एक. बघा आता या सगळ्यांची इच्छा काय असेल. वसूर वसू म्हणा. आत्ता आपल्याला शंका कशात आली होती? संमित आणि असंमित, त्याचं जरा वाचा. सापडलं का? हां हां हां, वाचा वाचा. हो, तुम्हीच वाचा. ओके. संमिताय नमः. सुमनासे विवरण करीतसे हे नाम, सर्वत्र जो मित असे जाण संमित तो. ज्याचा मित आहार, मित तो व्यवहार, अजून ज्याचा आचार संमित तो. ऐसे जरी वर्तन तरी मन नियंत्रण, सर्वत्र अनियंत्रण संमित नव्हेची. हे नव्हे केवळ सहस्र. बरोबर आहे. झालं? नाही, त्याच्या पुढे आहे. हे नव्हे केवळ सहस्रनाम, सर्व शास्त्र संग्रहण, येथे असे विचार मंथन सर्व शास्त्रांचे. ज्यांचे मनही न जिंकिले, त्यांचे सर्व शास्त्र फुकट गेले. मन ज्याने ते जिंकिले, त्यास शास्त्र निरुपयोगी. सर्वथा असे जो अपरिच्छिन्न, त्याच असे संमित नाम. इतर सर्व परिच्छिन्न, आत्मा अपरिच्छिन्न तो. म्हणजे आत्म्याशी जोडून आहे म्हणून त्याला सगळ्या मर्यादा त्याच्या ठिकाणी आहेत हे पटवून दिलेलं आहे. आता यांनी कसं म्हणलंय बघा, काव्यमय आहे. ते जरा वेगळा शब्द वळसते आता मी. पुंडरीकाक्ष हे सोपं आहे आपलं. पुंडरीक म्हणजे कमळ असे ते डोळ्यास म्हणती अक्ष. कमलनयन श्री विष्णूचे डोळे, देती याची साक्ष. कमला परिते सुंदर डोळे, विष्णूचे प्रत्यक्ष. श्री विष्णूंना म्हणून नाम हे
शोभे पुंडरीकाक्ष. छान दिलं आहे. त्या संमितेचं पण वाचते वाटलं असतं. समस्त पदार्थांच्या साह्ये होई मर्यादित, म्हणूनच येई ओळखता जरी असे विश्वव्याप्त. परमात्म्याचे स्वरूप जाणून होई हर्ष अपरिमित. श्री विष्णूंना नाम म्हणून हे शोभतसे संमित. जरी तो अमर्याद असला तरीसुद्धा तो प्रत्येक ठिकाणी ओळखता येतो आणि म्हणून हर्ष जो होतो तो अपरिमित होतो. आणि श्री विष्णूंचं नाव मात्र संमित असं म्हटलेलं आहे. एकच झाला का आपला? हो हो, एकच झाला. घ्यायचा दुसरा अजून. सगळे आता रुद्र आणि ती आहेत, बघूया. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनिशुचिश्रवाः अमृत शाश्वतस्थाणुर वरारोहो महातपाः. म्हणा सगळे. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनिशुचिश्रवाः अमृत शाश्वतस्थाणुर वरारोहो महातपाः. आता इथं बघा, एक ठिकाणी फक्त संधी आहे, स्थाणुः आणि वरारोह. दोन्ही ठिकाणी स्थाणुर म्हणजे विसर्गाचा र झालाय रफार, आणि वरारोह झाले तिथे वरारोह म्हणजे ह पुढे विसर्ग, असं ते नाव आहे. आता रुद्र तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रुद्र काय करतो? सगळ्या याचा संहार करतो, सृष्टीचा. म्हणजे प्रलयकाळी जो संहार करून रडवितो. आता रुद्र, त्याच्यामागे रुद असा पण धातू आहे. कुणाचा तरी आवाज चालू आहे, तेवढं बंद करा. कुणाचा माईक चालू आहे, बंद करा. तर जो रडवतो, प्रलय झाला की, आता आपल्या घरात सुद्धा छोटे छोटे प्रलय, काही अडचणी येत असतात की माणसाला दुःख होतं, रडतो माणूस. आता कालच त्या माझ्या मैत्रिणी, म्हणजे आता 82 वर्षाच्या आहेत आपल्या सुमनताईंसारखे, आणि मध्ये त्यांचा 5 महिन्यापूर्वी मुलगा गेला. काय आहे, माणूस इतकं म्हणजे म्हणायचं नाही, पण इतकं हळवं झालेलं असतं की त्यांना त्या सुनेच्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख जास्त वाटतं. त्या म्हणतात माझा मुलगा गेला. आता तिचा नवरा गेला, तिलाही दुःख असतंच ना. आणि ते शेवटी तुम्ही गीता शिकलात, उपनिषद शिकलात, भागवत शिकलात, ज्ञानेश्वरी शिकलात किंवा ऐकली, पण जर आपल्या मनाला जर आपण नाही कंट्रोल केलं तर सततच त्यामुळे 24 तास मी रडते. सांगा आता कसं आहे याच्यात? तर असा हा घरात छोटासा एक प्रकारचा प्रलयच होतो ना. दुःख म्हणजे प्रलयच असतो. तर त्यावेळेला रडायचं, पण शेवटी काय, रडून काही ज्या गोष्टीचा उपाय होत नाही तिथं मग आपल्या रडण्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि थोडीशी साधना वाढवली पाहिजे. आता त्यांचे मिस्टरही मागच्या वर्षी गेले होते, तर सतत म्हणजे अगदी पूजा करता करता ते गेले होते, एवढी त्यांची साधना होती. मग आता हे जर आहे तर हे यांनी सांभाळायला पाहिजे. पण माणूस काय करतो, अज्ञानामुळं पुन्हा त्या दुःखातच लोटला जातो. हे खरं सांगायला नको आहे, पण मनात ते रुद्र म्हणलं की माझ्या डोळ्यामुळं की रडतो. म्हणजे प्रलय झाला की जो रडवतो तो रुद्र. आणि पश्चात्ताप, ते त्यांचं आधी पद्यच यायला लागलं माझ्या डोळ्यासमोर. प्रलयकाली प्रत्येकालाच दुःख होतं. रू म्हणजे दुःख बरं का. आणि जो ते दुःख वितळवतो किंवा संपवतो असाही यांनी अर्थ घेतला आहे. किंवा संहार काळे प्रजा संवरण रोदयती ती रुद्र, हा 2 अर्थ दिले. संहाराच्या काळी प्रजेला तो संहार करून रडवतो. आता बहुशिरा, शिर म्हणजे मस्तक, बहु म्हणजे अनेक. आता सहस्र शीर्षा सहस्रपादा असं पुरुष सूक्तात वर्णन आहे, तुम्ही ऐकलेलं असेल. तर बहु म्हणजे अनेक, अर्थात सहस्र किंवा सहस्राहून अधिक. तर आता तो कसा आहे, बहुशिरा म्हणजे ज्याला अनेक मस्तकं आहेत, बहु आहेत, म्हणजे सहस्रही आहेत असं म्हणलं तरी चालेल. आता बभ्रुः, बभ्रूमध्ये भ्रू धातू आहे, भरणपोषण करणे. आता जो लोकांचं भरणपोषण करतो तो बभ्रुः. आणि विश्वयोनीही अशाच अर्थाचे काल शब्द गेलेत की विश्वाचं योनी म्हणजे उत्पत्तीस्थान, ज्याच्यातून निर्मिती होते.
तर सर्वांचं उत्पत्तीस्थान म्हणून तो विश्वयोनीही आहे. नंतर शुचिश्रवाः, शुची अर्थ आपल्याला माहिती आहे पवित्र, आणि श्रवा म्हणजे कीर्ती. तर ज्याची कीर्ती ही पवित्र आहे, श्रू धातू आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामधून श्रवा शब्द तयार झाला. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, तिथे पण तो वृद्धश्रवा शब्द आहे, तो इथे शुचिश्रवाः दिलेला आहे. ज्याची कीर्ती पवित्र आहे, ज्याची नावं श्रवणीय आहेत, पवित्र आहेत. बघा ते छान प्रत्येकाच्या वेगळ्या आवाजामध्ये हे गायलं असतं. तर ते आपल्याला विष्णू सहस्रनाम असू देत, श्रीरामांचे असू देत, गणेशाचे असू देत, ती नामावली ऐकण्यात आनंद मिळतो नाही का. आणि ते पवित्र पण आहे. अमृत, आता अमृत स्वभावी असणारा, अमृतचा अर्थ माहिती आहे, दोन आहे. जे मृत होत नाही असा, काय म्हणताय? शुची म्हणजे पवित्र, आणि श्रवा म्हणजे श्रू धातूपासून ऐकणे. तर ज्याची कीर्ती पवित्र आहे, कीर्ती ऐकत असतो आपण किंवा गुणगान ऐकत असतो, तर ते गुणगान किंवा कीर्ती ज्याची पवित्र आहे तो शुचिश्रवाः. कळलं? हां. आणि हे योनी म्हणजे काय? अहो, योनी म्हणजे उत्पत्ती स्थान. प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी योनी असते ना. मग आता हा विश्वाची योनी आहे, म्हणजे विश्वाला निर्माण करणारा विश्वयोनी म्हटलं. उत्पत्ती स्थान असं लक्षात ठेवा, विश्वाचं उत्पत्ती स्थान. पुढे अमृत. हां, अमृत म्हणजे अमृतासारखा स्वभाव असणारा. कुणाच्याही बाबतीत काय काय सांगितलं तुम्ही? बभ्रू म्हणजे भरण पोषण करणारा, लोकांचं पोषण करणारा. भरण पोषण, भ्रू धातू आहे, भरण पोषण करणे. बर, आता पुढचा बघा. अमृत झाला, अमृतासारखा स्वभाव असणारा. नंतर शाश्वत स्थाणू. आता शाश्वत शब्द अनेक वेळा वेगळ्या ठिकाणी आला आहे. जो स्थिर आहे, अनेक म्हणजे अनेक वर्ष किंवा अनेक हा शब्द नाहीच वापरता येत, सतत आहे जो. आणि स्थाणू, आता स्थाणूचा अर्थ खरं खांब असतो, पण इथे तीनही काळात स्थिर असणारा, शाश्वत असणारा किंवा सर्वांना आश्रय देणारा. कायम आहे तो. आपल्याला आपण आज असू उद्या नसू काही माहिती नाही आहे, पण हा मात्र शाश्वत आहे आणि आधार देणार आहे. स्थाणू म्हणजे खांब जरी अर्थ असला तरी आधार असा अर्थ घ्यायचा. खांबाचा आधार असतो बघा, घराला पण असतो, आपल्याला वैयक्तिक पण असतो, किंवा काठीचा आधार जसा असतो तसा हा शाश्वत स्थाणू आहे, शाश्वत आधार आहे. वरारोह. वरारोह म्हणजे अत्यंत, वर म्हणजे श्रेष्ठ, आरोहचा अर्थ खरं चढणे असा असतो, पण हा एकत्रित शब्द घेतला आहे वरारोह. त्याचा अर्थ आहे स्वीकार करणे किंवा अत्यंत श्रेष्ठ. वर म्हणजे श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ असणारा, किंवा ज्याचा स्वीकार करणं हे अत्यंत चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. त्याचा स्वीकार करायचा म्हणजे काय करावं? त्याचं सतत नामस्मरण करायचं, सतत आपल्या हृदयामध्ये त्याला पकडून ठेवायचे. त्याला म्हणजे आहेच तो, पण आपल्या मनातनं तो सुटून जातो, ते करायचं नाही. आणि महातपाः. आता ज्याचं तप आहे ते महान आहे, सामर्थ्य त्याचं मोठं आहे, किंवा तप करण्याचं सामर्थ्य ज्याचं मोठं आहे असं. शेवटी छोटंसं व्रतसुद्धा एखाद्याला जमत नाही. तो म्हणतो जाऊ दे, 8 दिवस केलं बाबा, आता सोडून देऊ. आणि एखादा म्हणतो मी अधिक महिन्यात केलं, आता मी वर्षभर करीन. आता उदाहरणार्थ परवा छान वाचलं, याच्यातच वाचलं का कशात वाचलं मला आठवत नाही, की मौन का धरायचं. तर जेवण करण्यापुरतं मौन धरायचं हा एक भाग झाला, ज्याला नाही 24 तास जमत, 10 तास जमत. पण त्यांनी सांगितले की मौन म्हणजे काय, की वाईटांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. जे दुष्ट लोक असतील त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही आपण, किंवा त्यांना दोषही द्यायचे नाहीत, कारण त्यांना दोष दिल्यामुळं ते दोष आपल्याला लागतात. आणि चांगलं आहे त्याचा फक्त स्वीकार करायचा. पण मौन म्हणून आपल्याकडे ओंकार म्हणतात. सगळी जर गोष्ट मान्य असेल तर ओम म्हणलं जातं. ठीक आहे, हे इथपर्यंत झाले. 3 आणि 3 6 3 9 नावं आहेत याच्यामध्ये. रुद्र, बहुशिरा, बभ्रू, विश्वयोनी, शुचिश्रवाः. 5 6 7 8 9 आहेत नावं याच्यात.
यातलं काही वाचताय ताई? वरारोह वाचा, वरारोह. वरा हा वरारोहाय नमा. हां ही जर स्थिती प्राप्त झाली तर नाही पुनरावृत्ती, ऐसे सांगे ती स्थिती वरारोह शब्द हा. बर. या स्थितीचे आरोहण म्हणजे संपादन, हां. त्यात नाही पुनरावर्तन या संसारी. छान. म्हणजे आरोह म्हणजे चढणे, जसं म्हणलं तसं पुन्हा या संसारामध्ये येणं जाणं नाही, म्हणून तो वरारोह आहे. आता जन्ममृत्यू नाही होणार. जन्ममृत्यू नाही, नाही येणं जाणं थांबणं, परत यायचं नाही. नाही यायचं, म्हणून तो पुन्हा स्थिरपणा आहे. जी सगळी विशेषणं त्याच्याशी योग्यतेची दिलेली आहेत त्यांनी. छान आहे, छान सांगितलंय. आता यातलं एक वाचते. महानजांचा प्रताप आणि श्रम करण्याची शक्ती. महानजांचा प्रताप आणि श्रम करण्याची शक्ती. श्रुती यास्तवस्तविती त्यांना महातपा म्हणती. श्रुती यास्तवस्तविती त्यांना महातपा म्हणती. विश्वकल्याणा तप आचरती ही त्यांची परमकृपा. ते कुणासाठी व्रत आचरतात? विश्वाच्या कल्याणासाठी. विश्वकल्याणा तप आचरती ही त्यांची परमकृपा. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे महातपा. खरं त्यांनी तप करायची काही गरज आहे का? कालही सांगितलं तसं रामाला काही साधन द्वादशी धरायची गरज आहे का? हो. पण हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा देवांच्या विभूती. जगासाठी, जगाला आदर्श जो आपला मुख्य असतो, त्यांनी जर चांगलं आचरण केलं तरी तर करणार. आपण म्हणू देवच असे ह्याच्यात मस्त आहेत, सगळ्या काय म्हणू आपण म्हणजे मोहामध्ये किंवा सगळ्या सुखांमध्ये जर ते असे नुसते लोळत राहिले तर आदर्श कुणाचा घ्यायचा? म्हणून देवांना, संतांना हे चांगलं वागावं लागतं. आणि म्हणून तो सगळं स्वतः तप करतो किंवा स्वतः त्या दृष्टीनं सतत कष्ट करत असतो. तप करणं ही काही साधी गोष्ट नाही. शरीराला कष्ट द्यायचे, मनाला अंतर ह्याच्यात ठेवायचं. बरं, हा झाला आता रुद्रो बहुशिरा. आता उद्या सर्व म्हणा एकदा हा श्लोक. रुद्रो बहुशिरा बभ्रुर. रुद्रो बहुशिरा बभ्रुर. विश्वयोनिशुचिश्रवाः. विश्वयोनिशुचिश्रवाः. अमृतशाश्वतस्थाणुर्. अमृतशाश्वतस्थाणुर्. वरारोहो महातपाः. वरारोहो महातपाः. सगळ्यांनी प्रयत्न करत राहा म्हणायचा. आता आपण पुढचा एक तरी ओवी होती का? काल 19-20 झाली ना. सांगा 19 कुणाला काही एक शब्दात बोलायचं असेल तर. सांगा 19 सांगा. आणि एक शब्द आहे की जकीर भले परी दिवसान बंदे विचारू येथे. ज्ञानदेव म्हणतात की शब्दांचा फार मोठा उपयोग आहे. शब्द अविद्येचा नाश करतो. शब्द हा अविद्येचा नाश करायला समर्थ आहे, परंतु आत्म्याचा विचार करताना अविद्येचा नाश करायचं कारणच उरत नाही. आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे, त्यामुळे शब्द सामर्थ्य इथे उपयोगी पडत नाही. म्हणून शब्द सामर्थ्याचा विचार प्रगट करण्याचे धैर्य होत नाही. आत्म्याचा हा विचार मौनाचा प्रवास आहे. बरोबर, छान सांगितलं, चांगलं आहे. आता पुढची घेऊया. 20वी पण झाली होती. 20 कुणाला सांगायचं आहे का तुमच्यापैकी? नाहीतर मग आता 21वी घेते. काल मी उदाहरणही सांगितलं होतं 20व्याला जोडून, 20चे जोडून, आठवत असेल तर. सूर्यो रात्री पा मारिल, मा आपण या उदो करील, हे कुडे नसरती बोल साचाच्या अंगी. आपण हे का बोलता येत नाही? 20व्यामध्ये पाहिलेलं होतं की आत्म्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्याला आपण जर आत्म्याबद्दल बोलायचं झालं तर त्याला वेडपिसं म्हणतील, त्याच्या पदरी वेडेपणा येतो, असं आपण 20व्यात पाहिलं होतं. तो कसा येतो? तर सूर्याने रात्रीला
रात्रीचा नाश करून आपला उदय केला असं कोणी म्हटलं तर त्यात काही सत्याचा अंश नसतो. कारण प्रकाशरूप सूर्याचं त्याच्यासमोर कधी अंधार येतच नाही. सूर्यो रात्रो पा मारिल मामा आपण या उदो करील, हे कुडे न सरती बोल साचाच्या अंगी. ही पण काल झाली होती, समजली असेल, ही सोपी आहे तशी. पुढची बघूया. त्याच्यासारखी दुसरा दृष्टांत देतात आणि तोही आपण खूपदा ऐकलेल्यासारखाच दृष्टांत आहे, ऐकलेला. चेईले निदे रुसे ऐसे की निद असे, की चेईले चेवो बैसे ऐसे चेणे आहे. आता चेणे हे क्रियापद आहे बरं का, त्याच्यावरून चेईले हे भूतकाळ आहे आणि चेईले म्हणजे जागा झालेला, भूतकाळ नाही म्हणतायत, ते विशेषण आहे. आणि ऐसे की निद असे, की चेईले जे चेवो बैसे ऐसे चेणे राहे. आता किती त्यांनी चेणे हा काय म्हणूया क्रियापदावरून सगळी त्याची चेणे म्हणजे जागे होणे. नंतर चेईले म्हणजे जागा झालेला. नंतर निदे म्हणजे झोपलेला. रुसे म्हणजे रुसलेला. ऐसे की निद असे, की चेईले चेवो बैसे, अशी निद्रा आहे का? निद म्हणजे झोप आहे का? आता प्रत्येक काय काय म्हटले बघा. चेईले निदे रुसे, जो जागा झालाय तो त्या निद्रेवर रुसतो. असं रुसतो का हो? पण यांनी म्हणली, कल्पना केली की जर जागा झालेला निद्रेवर रुसायला लागला. किंवा पुढं म्हणलंय ऐसे की नीद असे, की चेईले चेवो बैसे. आणि नीद म्हणजे निद्रा, अशी झोप अशी आहे ती काय करते? चेईले चेवी बैसे. जो चेईला म्हणजे जागा झालेला आहे त्याला चेवो बैसे म्हणजे त्याला जागेपणातच ठेवते. अशी निद्रा कुठली आहे का? की जागाच असलेला मनुष्य, नाही, ही वेगळी व्याख्या आहे. जागाच झालेला मनुष्य जागा केला जातो का हो? नाही, ते मागे पाहिलेलं होतं. चेईले चेवो बैसे ऐसे चेणे आहे. मग असं हे जागेपण आहे का? किंवा असं जागेपण कुठं आहे का की जागेल्यालाच, जागा असलेल्यालाच जागं करतं? झोपलेल्याला जागं करणं बरोबर आहे, त्याच्यावर आपण खूप ओव्या पाहिलेल्या आहेत. पण आता इथं ते सांगतायत की जागा असलेला मनुष्य निद्रेचा नाश करतो. अशी कुठं निद्रा आहे का? किंवा जागाच असलेला मनुष्य जागा केला जातो, असं जागेपण कुठे आहे का? असं त्यांना म्हणायचं. म्हणजे मी थोडंसं माझी कल्पना वेगळी होती की चेईले निदे रुसे, बरोबर आहे, रुसे म्हटलेलं आहे म्हणजे रुसतो का? आणि तोही अर्थ बरोबर आहे की जो जागा झालेला आहे तो मनुष्य कधी निद्रेवर रुसत नाही किंवा तो निद्रेचा नाशही करत नाही. किंवा निद्रेचा नाश करणारा असा कोणी आहे का जागा झालेला? नाही, अशी निद्रा कुठे आहे का? निद्राच निद्रेचा नाश करू शकत नाही, तसा जागा झालेला मनुष्य जागा करू शकत नाही, किंवा त्याला जागं करू शकत नाही. आता आपण सगळे जागे होत आत्ता 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. 3 वाजता मात्र सगळे वाट बघत असतील की संपलं की आता आपल्याला झोपायचे किंवा दासबोधाकडं जायचे. म्हणजे आपण जागे झालेले मनुष्य काही जागं होण्यासाठी प्रयत्न करत नाही. तसा झोपलेला मनुष्य आहे तो काही झोपेसाठी प्रयत्न करू शकत नाही. म्हणजे त्यांनी असंच म्हणलेलं आहे. पण जो जागा झालेला आहे तो मात्र निद्रेवर रुसेल का? नाही रुसत, कारण तो जागा झाला, आता निद्रा संपलेली आहे. अजून एक पुढची 23वी ओवी त्यालाच जोडून घेतलेली आहे त्यांनी. म्हणून नाशा पुरती अविद्या नाही निवृत्ती, नाही आत्मा आत्मस्थिती रिगे ऐसा. म्हणून नाशापुरती अविद्या नाही निवृत्ती, म्हणजे नाश करण्यापुरतीच अविद्या नाही. निवृत्ती म्हणजे निश्चितपणानं नाश करण्यापुरती अविद्या मुळीच नाही. तर मग ती कशी आहे? आत्मा आत्मस्थिती रिगे ऐसा. आणि आत्मा कसा आहे तर आत्माही आत्मस्थितीत प्राप्त होईल
असंही नाही. जसं आत्म्याने आत्मा समजला जातो तसं आत्माही आत्मस्थितीत प्राप्त होईल असाही नाही. म्हणजे नाश करण्यापुरती अविद्या ही मुळीच नाही. कोण फोन करते? फोन येत आहेत सारखे. आवाज गेला का हो? येतोय का आवाज माझा? आवाज येतोय? हां, आवाज येतोय? हां, मध्ये मध्ये फोन आला होता त्यामुळे मी तो कट केला अर्थात. आता म्हणलं 1 मिनिटासाठी नको. ठीक आहे, पण आत्ता आधी फक्त 22-23 बघूया. उद्याला 23वी घेऊया. चेईले निदे असे रुसे ऐसे की निद असे की चेईले चेवो बैसे ऐसे चेणे आहे. म्हणजे जागा असलेला मनुष्य निद्रेचा नाश करतो अशी निद्रा कुठे आहे का? किंवा जागाच असलेला मनुष्य जागा केला जातो असं जागेपण कुठे आहे का? असं गुलाबराव महाराज म्हणत आहेत. आता आपण वामनराव देशपांडे काय म्हणतात बघूया. चेणे म्हणजे जागे करणे. जागे करणे. चेणे म्हणजे जागे करणे. हां, त्या जागे करण्यावरून सगळी विशेषण आणि हे बनवलीत बघा. चेईले. चेईले म्हणजे जागा झालेला. छान केले त्यांनी. म्हणजे शब्द हां, हो, पण ते चेणे हा शब्द आज पहिल्यांदाच तसा डोक्यात. चेणे म्हणजे जागे होणे. एकवीस 22 जोडूनच घेतलेत बरं का सगळ्यांनी. वो जावी नेदी जागणे तेणे निदे ते निद कोण म्हणे दिवसा नाणी उणे हे रात्रीची कैसी. नाही, हे कुठलं काढले मी? बरोबर आहे ना? हां, पुढचं आलं. ते खंडणाचे सारखे आहेत बरं का शब्द घोटाळ्यात टाकतायत. तसंच अगदी तसंच त्या ओवीच्या त्याच्या जवळपासचीच अज्ञान खंडणातली ओवी होती. चेईले निद्रे. हां, आपलं 22वा चाललंय ना. जो सतत जागा आहे, ज्याला झोप म्हणजे काय हे ठाऊकच नाही, तो कधीतरी झोपेवर रुसेल का? हे सोपी रचना आहे बघा. अशी निद्रा आहे का? अशी गाढ झोप त्याच्या लेखी अस्तित्वात आहे का? जो सतत जागा आहे. आता शब्दशः जागा अर्थ घ्यायचा नाही बरं का. इथे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. जो ज्ञानाच्या बाबतीत सतत जागरूक आहे, म्हणजे ज्याला फक्त सर्वत्र आत्मतत्वच दिसते, त्याला निद्रेचा प्रश्न येईल का? नाही येणार. त्याला झोप म्हणजे काय माहितीच नाही आहे. त्यामुळं तो झोपेवर कधी रुसेल का हो? हां, तुम्ही आम्ही कसे आहोत? एखाद दिवशी आपली झोप उडाली तर आपल्याला किती चिडचिड होते. म्हणजे अगदी झोप अमुक कोणीतरी आली, व्यक्ती आली, काहीतरी फोन आला, काही कारण घडतं, अचानक पाहुणा आला तर ती झोप उडते. किंवा एकदम काळजीची काही वार्ता कळली तरी. म्हणून आपण कधी कधी त्या झोपेवर रुसतो. आता ज्याला झोपेचा संसर्गच झाला नाही त्याला निद्रेशी कधीतरी संबंध येईल का? त्याला निद्रा म्हणजे माहितीच नाही आहे. आत्मज्ञानाच्या लख्ख उजेडात ज्यानं सगळी जागृतावस्थेत सगळे व्यवहार चाललेले आहेत त्याला अज्ञानाची झोप कधीतरी लागेल का? कधीच नाही लागणार. जो सदैव जागा आहे त्याला जागृतीसुद्धा माहिती नाही आणि सुषुप्तीसुद्धा माहिती नाही, तर त्याला स्वप्नावस्था तर कुठून असणार? यांनी सोपं सांगितलेलं आहे की चेईले चेवो बैसे ऐसे चेणे आहे. तो सतत जागा आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यामुळं तो कधी झोपेवर रुसणार नाही आणि त्याला दुसरी सुषुप्ती अवस्थासुद्धा माहिती नाही. कारण सुषुप्ती म्हणजे तर त्याच्या पुढची गाढ निद्रा आहे बघा. म्हणजे आपल्याला थोडीशी स्वप्नावस्था जी असते ती आपण सगळेजण सामान्य लोक ऐकतो. पण जे जरा योगी आहेत, ज्यांची साधना झालेली आहे,
त्यांना गाढ झोप लागते. आणि मग कशा अर्थी गाढ झोप लागते? या संसाराबद्दलची गाढ झोप असते. संसारामध्ये आपण थोडे थोडे स्वप्नवत राहत असतो जागे आणि थोडे झोपलेले असतो. तसं ते नाही आहेत. पण जे कायमच जागे आहेत, ज्यांनी फक्त स्वप्नावस्था नाही, सुषुप्ती नाही, झोप नाही, फक्त जागृतीच ज्यांनी जाणवलेली आहे किंवा अनुभवलेली आहे, ते कशाला निद्रेवर रुसतील? नाही रुसणार. मला वामनराव देशपांडेंचा अर्थ जास्त भावला. थांबूया आपण. ह्याचं पाहायचं आहे नाही का थोडंसं. तो वेळ आपला म्हणतो पण कमी पडतोय तसा. तिन्ही गोष्टी ह्याच्या म्हणजे जरा अधिक मासाचंही जास्तच चाललंय. कंटाळा येत नाही आहे ना सगळ्यांना? बोर होत नाही ना सगळ्यांना? कुणी शांत बसतायत म्हणजे काही तुमची तुमची हां नाही तर म्हटलं तुमची प्रतिक्रिया काहीच नाही, मी आपली बोलत राहते असं नको. ठीक आहे, आता आपण संस्कृत बघूया. चेईले निद्रे रुसे ऐसी के निद असे की चेईले चेवो बैसे ऐसे चेवण आहे. आता याचं संस्कृत कसं केलं आहे बघा. निद्रायई म्हणजे निद्रेसाठी, जागृतम रुष्येत जो जागा आहे तो रुसेल का. इद्रुंग निद्रा क्व तिष्ठती अशा प्रकारची निद्रा कोणाजवळ असते? जो जागा झालेला आहे मनुष्य, जो या संसारातून पूर्ण अलिप्त होऊन फक्त आत्मतत्वाबद्दल जागा आहे. किंवा तज्जागृतम येन जागर्तव्यम भवेत पुनः, किंवा तो जागा झालेला आहे आणि पुन्हा त्याला जागं करायचे असं कधी घडेल का? नाही. एकदा जागं केलेल्याला पुन्हा जागं करावं लागणार नाही. किंवा मगाचं जे रात्रीचं हे होतं ते बघा. रात्री हन्याद्रवी पश्चात करिष्यती निजोदयम, हे झाले काल. वेलिका किमिमे शब्दा राजेरन्बुध संसदी, म्हणजे विद्वानांच्या सभेमध्ये हे शब्द कधी जागे होतील का किंवा काही व्यक्त करतील का? शब्दाला काही तिथे रोलच नाही आहे जागृती अवस्थेमध्ये. आता हे अगदी सोपं सांगितलं आहे बघा. जागत्यासी झोप घालवावी लागे, किंवा जागे किंवा काय जागे होणे तया. सोपं सांगितलं आहे स्वरूपानंदांनी. जागत्यासी झोप घालवावी लागे, प्रश्नचिन्ह घालवावी लागे. जो जागा आहे त्याची झोप घालवावी लागते का? नाही. किंवा काय जागे होणे तया, किंवा त्याला काही वेगळं जागं व्हावं लागतं का? नाही. सोपी ओवी, आपण त्याचा सोपाच अर्थ घेऊया. आपणही असं जागं राहण्याचा प्रयत्न करू, म्हणजे पुन्हा पुन्हा ही निद्रा किंवा काय म्हणू आपण, हे वेगवेगळे अनुभव घ्यावे लागणार नाहीत. म्हणा प्रार्थना. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. एवढंच घेऊया. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा, चरण कमल ज्याचे अति सुकुमार. ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा, नाभी कमळ ज्याचे ब्रह्म याचे स्थान. हृदयी पदक शोभे श्रीवत्स लांछन. मुख कमल पाहता सूर्याची या कोटी. वेधले मानस हारपली दृष्टी.
ओवाळू आरती मदन गोपाळा. एका जनार्दनी देखियले रूप, रूप पाहता झाले अवघेत द्रूप. जडित मुकुट ज्याचा दे दीप्यमान, तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. एका जनार्दनी देखियले रूप, रूप पाहता झाले अवघेत द्रूप. ओवाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. सगळ्यांकडे आलेली आहे ना ही आरती. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास. सेवाव्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासकांते पुण्य पदरास. पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. स्नान दान पूजा जप तप ते ध्यान. अवश्य ये मासी करी उपोषण. मौन भोजन दीप अपुपते दान. देता भक्तांवरी तोषी भगवान. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा. ब्राह्मणाला नारायण मानायचे. देऊन भोजन वस्त्रा तोची सुख व्हावा. तुलसी दलवाहुनिया केशव वंदावा. अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय पुरुषोत्तमा. धूपदीप लावणी गावी ती आरती. माधव पूजा करिता लाभे संपत्ती. पापे जाती लयासी पुण्ये येती हाती. गोविंद तनय घाले शरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. पंढरीनाथ महाराज की जय. विष्णू भगवान की जय. पुरुषोत्तम मास की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सगळी सेवा पंढरीनाथांना, श्री विष्णू भगवंताला, त्याचप्रमाणे अधिक मासाला, पुरुषोत्तमाला आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी अल्पमती. तर सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजची सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करते, समर्पित करते. ज्या काही त्रुटी राहत असतील त्याच्याबद्दल देवाला आपण क्षमा मागूया. आता उद्याला पुढच्या अध्याय घेऊया. आणि जे मधले म्हणजे आपण ओळीनंच घेतो आहे. जे माझे रविवारपर्यंत होतील ते सगळे मी त्या दिवशीचे रेकॉर्डिंग करून पाठवेन. म्हणजे उरलेल्या दिवसात आपण त्याच दिवशीचा तो अध्याय वाचत राहू. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया. ताई, एक सजेस्ट करू का मी? म्हणजे आपण तुम्ही रेकॉर्ड करणार ना, तर उद्या आपण 2 घेतले तर, अध्याय वाचले तर. हा, मग मला तसं वाटत होतं पहिल्यांदाच, म्हणजे पहिल्या आठवड्यातच वाटत होतं. कारण शनिवार रविवार नको म्हणले ना सगळे. नाही तर शनिवार रविवार आपण घेतलं असतं तर आपलं सलग झालं असतं. मला असं वाटलं होतं की आता जे मागे राहिलोय ना, हा ठीक आहे, ते आपण जर एका दिवशी म्हणजे त्या दिवशी दुसरं काहीतरी कमी घेतलं पाहिजे. चालेल. हो बरोबर. असं मला विचारू आपण बाकी सगळ्यांना. म्हणजे हो, नाही काही हरकत नाही. सोमवारी बरोबर येऊ याच्यावरती. चालेल त्या दिवशीचं हो, त्या दिवशी आपण येऊ. चालेल. मला वाटतं हो, चालेल. मग उद्या 2 घेऊ आणि सोमवारी 2 घेऊ, म्हणजे ते ऍडजस्ट होऊन जाईल असं मला वाटतं. नाही का? होणार नाही का? चालेल. होईल. तसं होईल. म्हणजे बाकीचं कुठेतरी आपण एखादा मग गंगेचा श्लोक किंवा ह्याचं जे आहे ते बाकीचं एकच घ्यायचा आणि आपली ओवी पण एकच घ्यायची. असंच करायचं. चालेल. म्हणजे 10 मिनिटं वाचतील तेवढे. हो, चालेल. काय हरकत पाहिजे तर बाकीच्यांना विचारून आपण तसं करू. तुम्हाला रेकॉर्ड करायला नको. हो बरोबर. ते तसं करायला नको असं चालेल. हो, चालेल. तसं हो, चालेल. ओके, धन्यवाद ताई.